श्वासाच्या नंतरची प्रमुख अशी पायरी म्हणजे प्राणायाम. तस्मिन् सती श्वास प्रश्वास योगगती विच्छेद प्राणायाम. श्वास आणि प्रश्वास याच्या गतीचा विच्छेद करणे याला प्राणायाम असं म्हटलेलं आहे. त्यातला उन्हाळ्याच्या दिवसात विशेष करून केला जाणारा प्राणायाम म्हणजे शीतली प्राणायाम. तो आज आपण बघणार आहोत. शीतली प्राणायाम करायचा. यामध्ये जीभ आपल्या दोन्ही ओठांच्या मध्ये ची पोकळी केली जाते आणि जिभेच्या पोकळीतून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे. थंड हवा आपल्या शरीरामध्ये जाते. कुंभक करायचं आहे. जालंधर बंध लावायचा आहे. थंड हवा आपल्या शरीरामध्ये गेलेली आहे, ती कोंडून ठेवलेली आहे. त्यामुळे शरीरामध्ये शिथिलता निर्माण झालेली आहे. म्हणूनच या प्राणायामाला शीतली प्राणायाम असं म्हटलं जातं. सूर्यभेदन, शीतली, शीतकारी, भस्त्रिका, भ्रामरी, प्लाविनी, उच्चाई आणि मूर्छा या 8 प्राणायामांमधला शरीरामध्ये गारवा निर्माण करणारा प्राणायाम म्हणजे शीतली. हळुवारपणे कुंभक सोडायचे. एकपट श्वास घ्यायचा, चौपट थांबायचं आणि दुप्पट श्वास सोडायचा. रिलॅक्स.